पुढचे 50 वर्ष भाजपा सत्तेत राहील जर हा बिल पास झाला तर. कसं? डिलिमिटेशन समजून घ्या. डिलिमिटेशन म्हणजे लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघांच्या सीमांचं पुनर्निर्धारण करणे. थोडक्यात सांगायचं झालं तर लोकसंख्या बदलत राहते, त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात समान प्रतिनिधित्व राहावं म्हणून मतदारसंघांच्या सीमा बदलल्या जातात. यालाच डिलिमिटेशन म्हणतात. सध्या लोकसभेत 550 सीट्स आहेत. डिलिमिटेशन नंतर ते 850 होतील. तसं तर डिलिमिटेशन चांगलं असतं, लोकशाही प्रतिनिधित्व वाढतं, पण याचा एक मोठा धोका आहे. यामध्ये लोकसंख्येनुसार मतदारसंघांची सीमा ठरते, म्हणजे ज्या राज्यात लोकसंख्या जास्त त्या राज्याला लोकसभेत जास्त जागा मिळतात. यात वर्षानुवर्ष मेहनत केलेल्या राज्यांचं मात्र नुकसान होतं, कारण मागच्या काही दशकांपासून सदर्न स्टेटनी त्यांची लोकसंख्या नियंत्रित ठेवली आहे. या उलट ज्या राज्यांनी लोकसंख्येवर जास्त लक्ष दिलं नाही, म्हणजेच नॉर्दर्न स्टेट जसं की युपी, बिहार, त्यांचा फायदा होईल. त्यांच्याकडे सर्वाधिक सीट्स येतील आणि फ्युचरमध्ये पंतप्रधान कोण होईल हे तेच राज्य डिसाईड करतील जिथे जास्त सीट्स आहेत. म्हणजेच युपी आणि बिहार डिसाईड करतील भारताचं भवितव्य. आणि या राज्यांमध्ये कोणाचा सर्वाधिक प्रभाव आहे तुम्हाला माहितीच आहे, बीजेपीचा. म्हणूनच म्हटलं पुढचे 50 वर्ष बीजेपी सत्तेत राहू शकतं, कारण ज्या राज्यांमध्ये त्यांचा डॉमिनन्स आहे त्यांच्याकडे सर्वाधिक सीट्स येणार. तुम्हाला काय वाटतं? डिलिमिटेशन योग्य आहे का? सदर्न स्टेटचं नुकसान होतंय का? तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यशक्स मराठीला फॉलो करा.